देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तू सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारी ऊस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका मने रोकडे केने तुका मने रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा ब्रह्मानंदं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमूलमजलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलं बुधावं जगन्नीतपानिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयदबलाचं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरी चरणा संतांची चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा हरी बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरु शरणं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईश्वरं वल्लभं सद्गुरु सच्चिदानंदं केवले कारुण्य कृम्यानिगजमंदे ज्ञानदेव पुनः पुनः अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं ब्रह्मोदतेजस्फटिक प्रदेश विदिन्द्रादिदेवैः सदस्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी राहू निरंतरी संतांच्या देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावे सगळा विठ्ठला योगेश हनुमंत जावळे श्री भरत माधवराव श्री शिवाजीराव यादवराव लोकरे व तसेच वसंतराव पिराजी मरुरे चला हार घाला चला त्यांचे नाव घेतले ते समोर या भरत माधवराव कदम चला हार घालायला चला लवकर शिवाजी यादवराव लोकरे देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सगळा प्रस्तुत हरिचिंतनासाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू जगदवंद्य जगद्गुरु जगत उद्धारक श्रीमंत श्री तुकोबरायांचा साधूची अर्थात संताची ओळख करून देणारा अभंग आहे. शिवेचे निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे आंबेगाव वर्ष 60 वर्ष पूर्ण होत आहेत. सेवेचं मुख्य निमित्त वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतीबन महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नागोराव बाबा बहादुरी
यांनी उत्सवाची सुरुवात केली. त्यातून उत्सवाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत चालू वाटलेला हा उत्सव आहे. उत्सवामध्ये माझ्याकडं आलेली दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. आशिम गावकऱ्याचे प्रयत्न, कार्यकर्त्याचं वैचारिक नियोजन, परिसरातील गुणवान मंडळी अर्थात महाराज मंडळी. आता सगळ्याची नावं काही घेणार नाही बरं का, कारण जस त्याला नावं घ्यायला माणसं आहेत घरी, पण नावं घ्यायची काही गरज नाही. आता एक दोघाचे घ्यावे लागतील मृदंग्याचे तेवढे, कारण नावं एखादं राहिलं तर एकाशी मन ताबले असंही घडत असतं. असो, कीर्तनकार, वादक, गायक, पेटी मास्तर, सामान्य कीर्तनकारावर प्रेम करणारी मंडळी. पत्रिका बघितल्याबरोबर वाटलं एवढ्या उंचीमध्ये कसं काय महाराजाला घातलं असेल मध्ये. मला वाटलं उंची बघूनच घातलं काय की मध्ये. अगोदरच उंची जास्त आणि पुन्हा स्टेज तयार केलंय आणि बांधायला खुशी माणसं यायलेत, त्यांना अडचण आल्या. दिसायला खुशी आहेत पण विचार मात्र अत्यंत उंच आहेत. कारण आम्ही देगलूर भागात गेल्यानंतर महाराजाचं नाव निघतं, भूषण महाराजाचं. कुठे गेल्यानंतर चांगलं म्हणणं हे खरं चांगलपणाचं लक्षण आहे. सगळ्यांनी आपल्याला स्वीकारलं पाहिजे, असलं जीवन आपलं असायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तुकोबरे म्हणतात, माणसाचं जीवन जर मूल्यवान व्हायचं असेल तर ते स्वभावानं घडत असतं, कलेनं घडत नाही. मोले की स्वभाव गुणी एरवी तिथे नपशे कुणी, तुकोबरे म्हणतात. स्वभाव माणसाचा पारमार्थिक असावा. म्हणून इथं जवळजवळ सगळीच माणसं अत्यंत प्रेमाची मंडळी आहे. त्या प्रेमास्तवर माझ्याकडं आलेला हा नियम आहे. माझ्या बुद्धीला जसं जमल तसं अभंग सोडवण्याचा प्रयत्न करतो. तुकोबाऱ्यांनी साधूची ओळख करून दिली आहे. खरं तरी इथं येत असताना 3 प्रकारचे लोक येतात. एक देव म्हणून येतो, दुसरे संत म्हणून येतात आणि तिसरे जीव म्हणून आपण जन्माला येत असतो. 3 प्रकारचे लोक येतात. देव आल्यानंतर आपल्याकडं प्रगट शब्द वापरला जातो, संत आल्यानंतर आपल्याकडं अवतार शब्द वापरला जातो आणि आपण आल्यानंतर जन्म शब्द वापरला जातो. 3 येतात पण वेगवेगळी नावं घेऊन येतात. संताला प्रत्येक वेळा अवतार शब्द आहे आणि देवाला प्रगट शब्द आहे. अयवनी संभव प्रगटला राघव, अयवनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला, किंवा खांबी नारायण, इथं प्रगट शब्द आहे. संत आल्यानंतर मात्र अवतार शब्द आहे, अवतार शब्द. मग निवृत्तीनाथापासून तुकोबाऱ्यापर्यंत विचार केला तर प्रत्येक संताला अवतार शब्द आहे. निवृत्तीनाथ जन्माला आल्यानंतर सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. ज्ञानोबारे आले की अवतार शब्द आला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. नाथ महाराज जन्माला आले, नाथ महाराजाला अवतार शब्द आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. आणि तुकोबारला पण शब्द अवतार आहे, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. सगळे प्रमाण जर बघितले, संताला अवतार म्हणतात, देवाला प्रगट म्हणतात आणि आम्हाला आपणाला काय म्हणतात, जन्म म्हणतात. आता काही माणसं एकूण एकाला अवतार म्हणतात, हा भाग वेगळा आहे, पण खरा जन्म आहे. तुकोबार त्याच्यावर एक अभंगच तयार केला आहे. कारण काय, जन्म का शब्द वापरला आहे आणि प्रगट अवतार का शब्द वापरला आहे. नसलेली वस्तू उत्पन्न झाली त्याला जन्म म्हणायचं, आणि झाकलेली वस्तू उघडी झाली त्याला प्रगट किंवा अवतार म्हणायचं. देव आणि संत जन्माला येत नाहीत, देव पूर्वीच असतात. आता आपलं रोज चालू आहे. ज्ञानोबारीला 750 वर्ष झालं आपलं रोज चालू आहे ती. पण ज्ञानोबाऱ्याचा पहिला जन्म नव्हता. 108वी समाधी आहे ज्ञानोबाऱ्याची. अर्थात अवतार या शब्दाचा अर्थ आहे खाली येणं आहे. व्यापक असणारा देव खाली येणं त्याला प्रगट म्हणतात किंवा उघडा होणं प्रगट म्हणतात. म्हणून संताला अवतार म्हणतात, देवाला प्रगट म्हणतात आणि आपणाला जन्म म्हणतात. दुसरे एक शब्द असेच, येताना 3 मूर्त्या जन्माला येतात. देव आल्यानंतर देवाला धर्माची मूर्ती म्हणतात, संत आल्यानंतर ब्रह्ममूर्ती म्हणतात आणि आपण आल्यानंतर कर्ममूर्ती म्हणतात.
मूर्त्या 3 येतात, पण वेगवेगळी नावं घेऊन येतात. देव आल्यानंतर काय म्हणतात? धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझ्या हाती. संत आल्यानंतर ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना. आणि आपण आल्यानंतर मात्र कर्ममूर्ती म्हणतात. येथे आली आवनीज कार्या, केले कर्म ती मागील भोगाया, केले कर्म झाले कर्ममूर्ती म्हणतात. आणि तिसरं चिंतन असं आहे, तिघाचं येण्याचं प्रयोजन वेगवेगळं आहे. देव काय येतो त्याचं कारण वेगळं आहे. कारण भरपूर असतील, आपल्या अभंगापुरतं घ्यायचं आहे. देवाचं येण्याचं कारण आहे, जगाला जगवण्यासाठी देव येतो. पोषितो जगाशी, एकच प्रमाण असं दिलं तर जगाला जगवण्यासाठी देव येतात. संत येतात ते जगवण्यासाठी येत नाहीत, संत जागवण्यासाठी येतात. आता तिसऱ्याचा खुलासा केला तर एक जगवण्यासाठी येतो, एक जागवण्यासाठी येतो, आपण जगण्यासाठी. हे सांगावं लागत नाही. आपण येतो ती काय येतो? फक्त जगण्यासाठी येतो. असो, पण आपण जरी जगण्यासाठी आलो असलो, आपल्याकडं काही कामं असतात. आपल्याकडं 3 कामं असतात. एक काम असतं प्राप्तव्य, दुसरं काम असतं कर्तव्य, आणि तिसरं काम असतं ज्ञातव्य. याचा अर्थ असा आहे, आमच्या जीवनामध्ये आम्ही काहीतरी मिळवलं पाहिजे हे आपलं काम असतं. आमच्या जीवनामध्ये आम्ही काहीतरी केलं पाहिजे आपल्याकडं असतं. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला काहीतरी कळालं पाहिजे आपल्याकडं असतं. त्याचे 3ची तुकोवरण प्रमाण असे दिलेत. आम्ही काय मिळवलं पाहिजे? तुकोवरांचा जगामध्ये आल्यानंतर दुसरं कोणतंच मिळवणी, फक्त आपला देव करून घेतला पाहिजे, आपला देव मिळवला पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा. आता ते सुखाबद्दल बोलायचं नाही आपल्याला, आपला देव मिळवता आला पाहिजे. आम्ही काहीतरी मिळवलं पाहिजे, तसंच आम्ही काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कर्तव्य काय असं आपलं? नाथ महाराज म्हणतात, करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. कर्तव्य असं करावं की देव प्राप्त झाला पाहिजे, असं केलं पाहिजे. मिळवताना असं मिळवलं पाहिजे की देव मिळवलं पाहिजे, आणि आम्हाला काहीतरी कळालं पाहिजे. ज्ञातव्य या शब्दाचा अर्थ आहे, आम्हाला काहीतरी कळालं पाहिजे. काय कळालं पाहिजे? तुकोबा म्हणतात, फक्त देव कळायला पाहिजे, दुसरं कोणतंच कळायला नाही पाहिजे. ओळखीला हरी धन्य तो संसारी. तुकोबा म्हणतात, देव कळायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे, आमच्याकडं 3 कामं असताना आम्हाला काहीतरी कळालं पाहिजे. त्याच्यापैकी आजच्या अभंगामध्ये काय कळालं पाहिजे? तुकोबा म्हणतात, आम्हाला महात्म्य कळाले पाहिजे, संत कळाले पाहिजे, साधू कळाले पाहिजे. एक शब्द वापरला आहे, आसो ठावे सकळा. अभंगामध्ये एक शब्द महत्त्वाचा आहे, आसो ठावे सकळा. सगळ्याला ही साधू महात्म्य कळाले पाहिजे. साधूच्या संबंधाने, देवाच्या संबंधाने एक देवाचं नाव आहे. जगामध्ये 3 गोष्टी कळायला पाहिजे खरं तरी. एक देव कळायला पाहिजे, दुसरं देवाचं नाव कळालं पाहिजे, आणि तिसरं देवमान्य संत कळाले पाहिजे. आम्हाला जवळजवळ सगळंच कळतं. साध्या साध्या माणसाला मोबाईल कळतो, टी व्ही कळते, सगळंच कळतं, पण 3 गोष्टी कळत नाहीत. जरी कुणी कीर्तन करत असले, तुम्ही नाही बरं का, इकडे चालले, माझं चालले, जरी कुणी कीर्तन करत असले, पेटी मास्तर असतील, गायक असतील, पण आपण 3 गोष्टीपासून बरंचसं लांब आहोत. कोणकोणत्या? एक देवाचं नाव कळत नाही, देव कळत नाही, आणि देवमान्य संत कळत नाहीत. आणि तुकोबराचा आग्रह आहे, आसो ठावे. तुकोबराचा आग्रह आहे की कळाले पाहिजे. का कळत नाही त्याचे कारण असे येतं, जग हे लौकिक असतं आणि 3 वस्तू अलौकिक आहेत. लौकिक जगाला अलौकिक वस्तूचं ज्ञान होत नाही. आता लौकिक आणि अलौकिक कशाला म्हणायचं? 3च वस्तू अलौकिक आहेत. एक देवाचं नाव आहे, देव आणि देवमान्य संत. अलौकिक कशाला म्हणायचं? सामान्य माणसाला आकलन होत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. ज्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. जे पंचभूतात सापडत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. अशा 3 वस्तू आहेत. देवाचं नाव सामान्य माणसाला कळत नाही, त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही, आणि ते पंचभूतात सापडत नाही. जसं देवाचं नाव आहे तसं देव. देव ही सामान्य माणसाला कळत नाही, त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही, ते पंचभूतात सापडत नाही. आणि तिसरा मुद्दा आहे संत. संत ही सामान्य माणसाला कळत नाहीत, त्यांच्यावर काळाची सत्ता चालत नाही, ते पंचभूतात सापडत नाही. पृथ्वी आप तेज वायू आणि ही जी पंचभूत आहेत का, याच्यामध्ये ती संत, देव आणि नाम हे बसत नाही. म्हणून ह्या 3 गोष्टी अत्यंत कठीण आहेत, सामान्य माणसाला कळत नाहीत.
आता एकाएकाचा जर आपण विचार केला, देवाचं नाव सगळ्या माणसापर्यंत पोचत नाही, सगळी माणसं घेत नाहीत, सगळ्या माणसाला देवाचं नाव कळत नाही. तुकोबाराने त्याच्यात दोन भाग असे केलेत. एक वर्ग देवाचं नाव न घेणार आहे, दुसरा वर्ग घेतो पण टिकत नाही. दुसरा वर्ग घेतो. तुकोबाने दोन वर्ग असे केलेत. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी. ह्याचा अर्थ एक वर्ग शहाण्याचा केला आणि दुसरा वर्ग आपणाला म्हणता येणार नाही तसं, पण तुकोबाने दोन वर्ग केलेत. एक शहाणा आणि दुसरा एक सामान्य म्हणा की, आता लय कठीण बोलण्यापेक्षा. ज्ञानोबाराने दोन भाग केले त्याचे. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पण सर्वत्र दुर्लभ आणि विरळे. विरळे काही एक वर्ग आहे आणि दुर्लभ एक वर्ग आहे. दोन वर्ग झालेत. एक वर्ग देवाचं नाव न घेणार आहे आणि दुसरा वर्ग घेतो पण टिकत नाही. आपलं टिकत नाही. 7ला चालू झाल्यावर कितीला बंद होतं महाराज? 9ला. नाही तसं नाही, माझ्या मनावरच आहे म्हणा, पण नेम कसा पत्रिकेवर 7 ते 9. आणि 9 पासून पुन्हा कधी चालू होतं? उद्या 7ला चालू होत असतं. हे टाईम चांगला आहे, पण आपल्या कामापुरतं जर घ्यायचं झालं आपलं बंद पडत असतं. तुकोबाराचे प्रमाण आहे याला. तुकोबारा म्हणतात चांगलं आहे, चांगलं नाही असं नाही, सोल्प आहे पण सगळे घेत नाहीत, आणि चांगलं आहे पण टिकत नाही आपलं. नाम चांगले चांगले, पण तुकोबारा म्हणतात माझे कंठी राहो भले. राहत नाही म्हणून राहो शब्द आहे. कंठी राहो नाम. तुकोबारा म्हणतात प्रेमासहित नाम असायला पाहिजे. हे राहिलं पाहिजे, राहत नाही. एक वर्ग न घेणार आहे, दुसरा वर्ग घेतो पण टिकत नाही. आता तिसरा एक वर्ग आहे. तिसऱ्या वर्गाचं भजन बंद पडत नाही, तो एक वर्ग आहे. कोणता वर्ग आहे तो? साधू महात्म्याला जर विचारलं, साधू महात्मे म्हणतात आमच्याकडून भजन कधीच बंद पडत नाही. अखंडित अखंडित हार अखंडित हार अखंडित ओघताली येला नित्य खंडित ओघ चालिला नित्य. तुकोबारांतात सारखा तुकोबाराचं भजन चालत असताना तुकोबारांतात नकळे दिवस की राती, अखंड लागलीशी ज्योती, अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, आठही प्रहर, 12 मास निरंतर, माझी मजा झाली अनावर वाचा, तुका म्हणे झाली अनावर बोली. आता शंकर महाराजाकडे काही कमी नाही बरं का. जिवे झाला चळ अवसान ते पळ, ओसना ओनी उटी, देव साठविला पाठवाटी. तुकोबारांतात झोपीत भजन आहे. हे सातत्य चालतं भजनामध्ये. ज्ञानोबारांतात मी थांबलो तरी भजन थांबत नाही. ज्ञानदेव मौन दरोनी श्री हरी जपे 7 ते 9. किती? दरोनी श्री हरी जपे. ज्ञानोबा म्हणतात जपे 1-2 मिनिट नाही, 1-2 तास नाही, दरोनी श्री हरी जपे सदा. एक वर्ग भजन न करणारा एक भजन बंद करतो पण बंद पडतं, तिसऱ्याचं बंद पडत नाही भजन. आता भजनाची व्याख्या मला वाटते रात्री सांगितली होती, लक्षात नसेल म्हणून सांगतो. भजन कसं असायला पाहिजे ती कबीर महाराजाचं चिंतन आहे. कबीर महाराज म्हणतात भजन करताना ओठ हल्ला नाही पाहिजे, भजन करताना जीभ हल्ली नाही पाहिजे, आणि भजन करताना कंठ हल्ला नाही पाहिजे, पण भजन बंद नाही पडलं पाहिजे. असं होईल आपलं माईक बंद तर भजन बंद. कबीर महाराज म्हणतात ओठ कंठ न चाले,
जिब्यानं रटे राम राम हमारा जप करे हम बैठे आराम. एक वर्गाचं भजन बंद, हे का बंद पडत नाही बघायचे आपल्याला. एक वर्ग न करणारा भजन आहे, एक वर्ग करतो पण बंद पडतं. पण एकाचं बंद का पडत नाही त्याचं कारण सांगितलं. अलौकिक जीवन झाल्याशिवाय अलौकिक वस्तूची प्रतीती येत नाही. साधू महात्म्याला देवाचं नाव गोड लागतं म्हणून बंद पडत नाही. सगळ्याचे प्रमाण बघा. नामदेव महाराज म्हणतात काय गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. गोड लागतं म्हणून बंद पडत नाही. तुकोबारला भजन गोड लागतं. जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. ज्ञानोबारला गोड लागतं. काय प्रमाण. हां, वैष्णवा लादली योगिया साधली जीवन काळा. हे प्रमाण जर बघितले सगळे संतांचे, ते म्हणतात आम्हाला गोड लागतंय. वस्तू जर गोड असली तर सगळ्याला गोड लागली पाहिजे. वस्तूचा गुणधर्म काय असतो. आता इथं गुळ असतो, आज दिसना गेलाय पण गुळ असतो इथं बरं का. आता महाराज लोकांना सवय लागली असती. आता गुळाचा गुणधर्म काय. कीर्तनकारानं खाल्ला तरी गोड लागतो, पेटी मास्तरनं भाऊनं खाल्ला तरी गोड लागतो, पोरांनी दोघांनी मृदंग्याने खाल्ला तरी गोड लागतं. त्यांना फक्त कणिक लागते, गोड लागत नाही, पण त्यांनी खाल्ला तरी गोड लागत असतो. तुकोबारे प्रमाण देतात. गुळाचा गुणधर्म सगळ्याला गोड आहे. चोरून खाल्ला तरी गोड लागतो, अंधारात बसून खाल्ला तरी गोड लागतं. मग देवाचं नाव जर गोड आहे तर सगळ्याला गोड लागलं पाहिजे. साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकट्या. मोठ्यानं खाऊ द्या, वडिलांना खाऊ द्या, लहान मुलांना खाऊ द्या, गोड लागत असतं. देवाचं नाव जर गोड आहे तर सगळ्याला गोड का लागत नाही. त्याचं कारण आहे वस्तू एक अलौकिक आहे आणि जीवन एक लौकिक आहे. लौकिक माणसाला अलौकिक वस्तूचं ज्ञान होत नाही. पण तुकोबरांतात या गोष्टी कळाल्या पाहिजे. आम्हाला देवाचं नाव कळालं पाहिजे. दुसरं आम्हाला देव कळालं पाहिजे. देव कळण्यासाठी काय लागतं. ज्ञानोबरांतात अलौकिक जीवन झालं पाहिजे. देव जगामध्ये दिसतो पण अलौकिक जीवनानं. त्याच्यात 3 गोष्टी वापरल्या भारी पाठामध्ये. एक तरी जीवनामध्ये ज्ञानोबरांतात मला जगामध्ये देव दिसतो. त्याला कारण आहे अलौकिक जीवन आहे. भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट भरला घन दाट हरी भरला घन दाट. ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ. भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे. देवा पाट हरिहा वैकुंठ भरला घनदाट. अलौकिक जीवन झाल्यानंतर जगामध्ये देव दिसतो. दुसरं कारण सांगितलं, अलौकिक संतांची संगती केली की जगामध्ये देव दिसतो. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, हरी दिशे जनिवनी आत्मतत्व. संतांच्या संगतीनं देव दिसतो. जीवन अलौकिक झाल्यानंतर देव दिसतो. आणि तिसरं कारण सांगितलं, अलौकिक भगवंताच्या नामाचं चिंतन झालं की देव दिसतो. ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा आणि तेने दशे दिशा आत्माराम. जगामध्ये देव दिसण्याला कारण आहे जीवन अलौकिक व्हावं लागल, अलौकिक संतांची संगती व्हावं लागल, नाहीतरी अलौकिक असं नामचिंतन व्हावं लागेल तर देव दिसतो. आता विस्तार करत नाही, पण नामानंच भगवंताला प्रगट केले. नामानं म्हणून सोनियाचा दिवस आधी अमृते पाहला, नाम अटविता रूपी प्रगट पै झाला. असो देव जर कळायचा असला तर अलौकिक जीवन व्हावं लागतं. आणि आपला तिसरा मुद्दा असा आहे, आम्हाला संत कळाले पाहिजे. संत कळणं हे अत्यंत कठीण आहे. आणि पण तुकोबराचा आग्रह आहे की ही कळाले पाहिजे. असो ठावे तुकोबरांत सगळ्याला संत कळाले पाहिजे. आता का कळाले पाहिजे. गात्यामध्ये 4-5 कारण आहेत आणि या अभंगामध्ये 2 कारण आहेत. का कळाले पाहिजे ते. गात्यात कोणकोणते कारण आहेत. आमच्या उद्धारासाठी आलेत म्हणून कळाले पाहिजे, आमचं हित घेऊन आलेत म्हणून कळालं पाहिजे, आमच्या कल्याणासाठी आलेत म्हणून कळालं पाहिजे,
आमच्यावर उपकार करण्यासाठी आलेत म्हणून कळालं पाहिजे. आणि अभंगामध्ये 2 कारणं आहेत का कळाले पाहिजे. येथे इच्छा पुरत असे म्हणून कळाले पाहिजे, आमची इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून संत कळाले पाहिजे. आणि दुसरं कारण सांगितलं जातं, तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटदाय म्हणून संत कळाले पाहिजे. जीवन तृप्त होण्यासाठी कळाले पाहिजे आणि आमचं खरं तर इच्छा पूर्ण व्हावी म्हणून कळाले पाहिजे. आणि कळणं तर एवढं कठीण आहे. एखाद्या वेळेस देव लवकर कळत, पण संत कळणं कठीण आहे. मागचा जर इतिहास बघितला आपण, घरच्याच माणसाला संत कळाले नाहीत. बाहेरच्याला तर कळलेच नाहीत, पण घरच्याच माणसाला संत कळाले नाहीत. इतके नाते जवळले होते पण संत कळाले नाहीत. एकाचा मुलगा संत होता पण कळाला नाही, एकाचा भाऊ संत होता पण कळाला नाही, एकाचे पत्नी संत होती पण पतीला कळालं नाही, एकाचे वडील संत होते पण मुलाला कळालं नाहीत, आणि एकाचे पती संत होते पण पत्नीला कळालं नाही. एवढे नाते जवळ होते पण कळाले. भक्त प्रल्हाद संत भक्त होते, हिरण्यकशिपूला नाही कळाले. बिभीषण भक्त होता, रावणाला नाही कळालं. संत सुखू संत होत्या पण पतीला नाही कळाले. नाथ महाराज संत होते पण मुलाला नाही कळाले. तुकाराम महाराज संत होते पण जिजाबाईला नाही कळाले. इतके जवळे नाते आटले तरी संत कळत नाहीत. आणि तुकोबरायचा आग्रह आहे आज मात्र, असो ठावे सकाळ सगळ्याला कळाले पाहिजे. आणि तुकोबरायचे काही विधान आहेत, संत अगोदर तर भेटतच नाहीत आणि एखाद्या वेळेस भेटले तर कळत नाहीत. भेटणंही कठीण आहे, कळणंही कठीण आहे. ज्ञानोबर आहे, आळंदीच्या लोकाला भेटले नाहीत का कळाले नाहीत? भेटले पण कळाले नाहीत. उलट लोकांनी त्रास दिला, कळाले नाहीत पण त्रास दिला. देहूच्या लोकाला तुकोबराय भेटले पण तुकोबराय देहूच्या लोकाला कळले. भेटून महत्वाचं नाही. महाराज म्हणतात, चंद्र अमृत सुखे शिववील, आस्था जाता रवी धरवील, भया हेळा सागर तरवेल, परे त्या साधूची पवना घालवेल पालन, पायी चालवेल गगन, भूत भविष्य कळवेल वर्तमान, परे त्या साधूची न कळे. एक तरी भेटी होत नाही, दुसरं महिमाही कळत नाही. बहु अवघड आहे संत भेटी. सगळे प्रमाण जर बघितले आपण, संत कठीण आहेत. पण आग्रह का धरलाय महाराजांनी? तुकोबरांतात असो ठावे सकळा. आग्रह मात्र आहे की तुकोबरायचा. त्याचा आपल्या शब्दामध्ये सांगत असताना हे का कळाले पाहिजे त्याचं एक कारणच आहे. माणसाच्या जीवनामध्ये चांगली माणसं कळाली पाहिजे. संत कळाले पाहिजे शब्दाचा अर्थ आहे आपल्याला चांगली माणसं कळाली पाहिजे. चांगली माणसं कळाल्यानंतर चांगली माणसं आपल्या जवळ राहतात. आणि चांगली माणसं जर नाही कळली तर आपल्यापासून चांगली माणसं दूर जातात. आणि एकदा का चांगली माणसं जवळून गेली, वाईट माणसं पुन्हा आणावी लागत नाही, ती मनानंच येतात जवळ, आणावी लागतात. रामायणातला विषय असा आहे, सीताई साहेबाकडून 2 माणसं जवळ गेली. कोण कोण गेलं होतं? नसलेल्या हरणाच्या पाठीमागं ये घातलं होतं, असलेल्या नाही, नसलेल्या हरणाच्या पाठीमागं ये घातलं होतं. आणि दुसरं भासलेल्या आवाजाच्या पाठीमागं गेलं होतं. आवाजच नव्हता पण भासलेल्या आवाजाच्या पाठीमागं 2 माणसं गेले. राम जवळून गेले चांगले, लक्ष्मण जवळून गेले. रावण बोलवल्यावर आला का बिगर बोलवता आला? रावणाला बोलवावं लागत नाही, आपोआप येतं. आता काही माणसं म्हणतील आता कुठं रावण आहे, तसं झालं नाही. ते त्यानं गावोगाव पेरणी करूनच गेलाय, धापास तर तयार करून गेलाय. तुमच्याकडे नसतील पण आमच्याकडे आहेत. कारण काय? वाईट माणसाची प्रवृत्ती म्हणजे रावण आहे. वाईट माणसं आपल्यापाशी येऊ नये म्हणून आम्हाला चांगली माणसं कळणं महत्वाचं आहे. तुकोबरांतात चांगली माणसं कळाली पाहिजे. महाराजाला विचारलं, चांगले माणसं कळाले पाहिजे, संत कळाले पाहिजे, खरं आहे. पण तुमचेच प्रमाण आहेत की संत भेटत नाहीत, कळत नाहीत. पण एखाद्या वेळा जर संत कळायचे असले, एखाद्या साधूला दया आली पाहिजे. आणि साधूनं त्यांचे लक्षणं सांगितले पाहिजे, त्यांचा महिमा सांगितलं पाहिजे, त्यांचे नेमके गुणच सांगितले पाहिजे, नेमके उंची सांगितली पाहिजे, स्थिती सांगितली पाहिजे, निश्चिंती सांगितली पाहिजे, तृप्ती सांगितली पाहिजे, प्राप्ती, सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. नेमके संत किती मोठे आहेत कुणी सांगितले पाहिजे? एखाद्या संतानं सांगितले. कारण तुकोबा म्हणतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा नेईल कळो. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, बाकीच्याला कुणालाच कळणार नाही. एखाद्या वेळेस संताला वाटलं पाहिजे आपणच संत सांगावे जगाला. तुकोबा म्हणतात कळाले पाहिजे. पण मी सांगतो, मी तो सांगत असे भावे, तुका
तुकापर्यंत तुम्हाला मी संत सांगतो, नेमके कसे संत असतात ते. महाराजाला विचारलं, मग सांगा. टाईम काय 11पर्यंत नाही आपल्याला, नेमकं सांगा संत कसे असतात ते. मग तुकोबाराय म्हणतात, मी सांगतो तुम्हाला, पण 2 पद्धतीनं सांगता येत असतं. काही वेळा की 3 पद्धतीनं सांगता येतं. स्वरूप अवच्छेदकानं, कार्यत्व अवच्छेदकाने आणि कारणत्व अवच्छेद, 3 प्रकारानं सांगता येतं. महाराजाला विचारलं, स्वरूप अवच्छेदकानं सांगा, नेमके संत किती उंच असतात. आता उंची सांगत असताना कुणाची तर तुलना करून सांगावी लागत असते. आता 2 मृदंग आहेत आपल्यासोबत, सुमित आणि पांडुरंग. आता दोघांची तुलना करताना आम्ही तुलना करत असतो बरं का. नेमकं ही चांगलं म्हणत असतो, पण घरी गेल्यावर आता काहीच करत नाही. कारण दोघालाही सांभाळावं लागतं. आणि मला असं विशेष वाटते बरं का, 1-2 वेळा घडलंय, 2 मृदंग्याचं कधी जमत नसतं. पण हे दोघाचं असं आहे, सुमितला जर फोन केला का, सुमित कुठं आहो तुम्ही, महाराज मी मोकळा नाही, पांडूला विचारू का, नाही तर असं घडत नसतं कुठंच. हे विशेष आहे बरं का. ही सगळी जी मंडळी आहे का, आणि बरीच नावं सांगता येतात सध्याच्या काळामधली. सध्याच्या काळात जेवढे महाराज आहेत का तुमच्या पिरियडमधले सगळे इकून जुळवून घेतात. आमच्या अगोदरची माती उकरीत होती इकून या पावा. भूषण महाराज, पहिलेचे महाराज माणसं काय करायचे, उगच विनाकारण माती उकरायची. हे समजून घेणं महत्वाचं आहे. असं माझा विषय काय चाललाय, तुलना करून सांगितली पाहिजे. ही मोठा का ती मोठा, ह्याची उंची का त्याची उंची सांगत असताना तुकोबारला संताची उंची सांगायची आहे. पण जगामध्ये असा एकही व्यक्ती दिसला नाही, एकही वस्तू दिसली नाही की संत किती मोठी म्हणून सांगावे. तुकोबारला फक्त एकच वस्तू दिसली, तो दिसली ती देव दिसला. तुकोबारांत संत किती मोठे आहेत, देव आणि संत सारखेच आहेत. अभंगाचं पहिलं चरण, देवते संत देवते संत, देवते संत देवते संत, देवते संत, देवते संत, संत काय उंचीचे असतात, देव आणि संत सारखे असतात. देवते संत, देवते संत. तुकोबरात निमित्ताला मूर्ती दिसतील वेगळी, फोटो दिसेल वेगळी, प्रतिमा वेगळी दिसेल, पण देवामधील संतामध्ये फरक नाही. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. पण आपण जर विचार केला, देवाला उंची वाढवावी लागत नाही, संताला उंची वाढवावी लागते.
ज्ञानोबाराज चिंतन करतात संताला आपल्यासारखं जन्माला यावं लागतं, आपल्यासारखा संसार करावा लागत असतो, आपल्यासारखं डोळ्यानं बघावं लागतं, आपल्यासारखंच कानानं ऐकावं लागतं. आपल्यासारखं कानानं ऐकतात, डोळ्यानं बघतात, संसार करतात. ज्ञानोबांनी संसार केला आणि उंची वाढवली, नाथमहाराजांनी संसार करत करत उंची वाढवली आणि तुकोबांनी संसार करत करत उंची वाढवली. संसारात थोडा फरक होता. तुकोबाराचा संसार म्हणजे प्रतिकूल संसार होता, नाथमहाराजाचा संसार म्हणजे अनुकूल संसार होता आणि ज्ञानोबाराचा संसार म्हणजे भावरूप संसार होता. अवघाची संसार हे भावरूप संसार होता. ज्ञानोबा म्हणतात संताला आपल्यासारखं जन्माला यावं लागतं आणि जन्माला येऊन इथल्या सगळ्या नियम पाळून उंची वाढवावं लागते. एरवी अनेकाची परी इसरते बरं का कधी कधी, हां आठवण ताणून त्यांचा. एरवी अनेकाची परी तेही एक शरीरी, असेचही व्यापारी वर्तत असू, तेही नेत्री पाहे सर्वने ऐकतो आहे, परी तो तेतीचा नव्हे नवल दे. ज्ञानोबा म्हणतात जन्मानं आपल्यासारखेच असतात, पण जन्मानं सारखे असले तरी जगण्यानं आपल्यासारखे नसतात. आणि खरं तरी जन्माचा मोठेपणा खरा नसतो, जगण्यातला मोठेपणा असतो, जन्माचा मोठेपण नाही. आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायानं अर्थात देवानंच जन्माचा मोठेपणा मान्य केला नाही. जन्म जर बघितलं तर दैत्याच्या कुळामध्ये, विचार जर बघितले तर वारकराचे भक्त प्रल्हादाचे जन्म कुठं झाला, दैत्याच्या कुळामध्ये, पण आचार मात्र वारकऱ्याचा उच्च. एकाचा जन्म मात्र राक्षसामध्ये पण विचार मात्र वैष्णवाचे होते. बिभीषणाचे जन्म राक्षसाचा घराण्यात झाला पण विचार मात्र वारकऱ्याचे होते. तिसरं जन्म मात्र माकडाच्या योनीमध्ये जन्म झाला हनुमंतरायाचा, पण विचार मात्र वैष्णवाचे झाले. जन्माचा मोठेपणा नाही, शास्त्राचं एक चिंतन असं आलंय, जन्माचा मोठेपणापेक्षा कर्तृत्वाचा मोठेपणा असतो म्हणून. आता दुसऱ्या गावचं सांगू का इथलं सांगू? तुम्ही किती जण भाऊ? म्हणून तिघाचं सांगतो. आता तिघाच भाऊ सांगतो. एका घरामध्ये तिघ जण भाऊ जन्मलेत पण तिघाची किंमत सारखी नाही. का किंमत नाही? त्याच्या कर्तृत्वावर मोठेपणा प्राप्त होत असतं. शास्त्र म्हणतं नाही जन्मानी ज्येष्ठत्वम गुण उच्यते दधी दुग्धम आणि घृतम. तुमचं नाही बरं का सांगायला. दही, दूध आणि तूप कुठं जन्मत आहे? एकाच घरात जन्मत आहे. एकाची किंमत आहे 50 रुपये लिटर, एकाची किंमत आहे 60 रुपये लिटर आणि एकाची किंमत आहे 1000 रुपये लिटर. कशावरून? एकाच घरात जन्मलेत पण किंमत सारखी नाही. किंमत ही जन्मानं नाही, जगण्यावर किंमत आहे. व्यक्तित्व हे जन्मानं भेटतं पण व्यक्तिमत्व नंतर मिळवावं लागत असतं. जन्मानं भेटतं ते व्यक्तित्व भेटतं पण व्यक्तिमत्व मात्र मिळवावं लागतात. संतानं जन्मानं आपल्यासारखे येतं, देहानं आपल्यासारखे येतं व ते वर्तता दिसती देही परी देहीने माझ्या अटाई. कारण काय? देहानं सारखे दिसतेत, जन्मानं सारखे दिसतेत पण जगण्यामध्ये सारखे नाहीत. संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा, समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून ये, समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा, समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून ये. संत नवती जगा मानसाच्या सारिके, हरी संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा माणसा त्यासारखे. दिसायला माणसासारखे असतात पण माणसासारखे नसतात. काय बरं काय? दिसायला जरी असले तर असायला मात्र वेगळे असतात.
जन्मानं सारखे आहेत पण जगण्यानं सारखे नाही. काय काय फरक आहे जगण्यामध्ये? एक 2-3 फरक सांगायचे आपल्याला. पहिला फरक असा आहे, संत जगताना आत्मभावनेने जगतात आणि सामान्य माणसं तुम्ही आम्ही देहभावनेने जगतो. आत्मभावना वेगळी असते आणि देहभावना वेगळी असते. काय दोन्हीत फरक आहे? कोणत्याच काळात बदलत नाही त्याचं नाव आहे आत्मभावना, आणि सारखं बदलतात त्याचं नाव आहे देहभावना. नियम घेतल्यावर काही बदलतात, घरून निघालो म्हणून काही बदलतात, ही देहभावना आहे. मला ह्याचा लय अनुभव आहे बरं का. वयाच्या 12 वर्षापासून ह्याच्यात आम्ही 12 वर्षापासून ह्याच्यामध्ये आम्ही लय अनुभव आहे मला. माझं कीर्तनच सुरू झालं महाराजाच्या चकलीतून बरं का. 1-2 महाराज आलेच नाहीत. मग गावातली पोरं तुमच्यासारखी म्हणायची, महाराज असं कसं? टाळकरी उभारलेली बसायची पिळ आली, महाराजच यायचे नाही. 11 वाजता चालू करा काल्याचं कीर्तन, नाव नाही सांगत महाराजाचं आता. 11 वाजता चालू करा म्हणले. 11 वाजता फोन केला, कुठपर्यंत आला म्हणून. जवळ आला म्हणले, उस्मानाबाद लावा म्हणले. कसं येणं शक्य आहे? उभारलेले टाळकरी खाली बसवली. त्यावेळेस एवढी नव्हती बरं का, कीर्तन करा खाली बसवली. त्याच्यातून ह्या खरं तर आपत्कालातून कीर्तन सुरू झालं आपलं. कारण काय? देहभावना आहे. सामान्य माणसाची देहभावना असते, देहभावना सारख्या बदलतात. साधूचं जीवन जर बघितलं, साधूचं जीवन कोणत्याच काळात भावना बदलत नाही. तुकोबाराचे प्रमाण आहे त्याला. तुकोबा म्हणतात 1-2 जन्म नाही, जन्म बदलले पण भावना नाही बदलली. मागे बहुता जन्मी हेची करत आलो आम्ही. ही भावना जी आहे का, हेची करत आलो, हेची करत. किती मागे बहुता जन्मी. देह बदलले, भावना नाही बदलली. आणि भावना न बदलणं हे महत्वाचं आहे. जन्म बदलायचा, देह बदलायचा. आता आपण म्हणू शकत नाही मागे बहुता जन्मी भजन करीत आलो आम्ही. आपण म्हणू शकत नाही मागच्या जन्मामध्ये काय काय दिवे लावले तर आपणाला सांगता येत नाही. पण साधू महात्मे होतात मागे बहुता जन्मी हेची करत. भावना कायम आहे. आता इथं आल्यानंतर किती भावना आहे महाराजाची? इतकी तुकोबाराची भावना होती. का भावना आहे? उंची गाठण्यासाठी भावना कायम पाहिजे. पारमार्थिक उंची जर गाठायची असली तर भावना अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती भावना कायम राहिली पाहिजे. तुकोबा म्हणतात इथं जर उंची नाही गाठता आली मला तर मी पुढं जन्म घ्यायचा आहे. पण कशासाठी घ्यायचा? घेईन मी जन्म याजसाठी ही भावना आहे. घेईन जन्मांतरे हेची करावया खरे. आणखी एक प्रमाण आहे, जन्म घेईन मी नाना. काय? विठाला विठाला तुकोबा म्हणतात यातना सहन करेल पण जन्म घेईन ही भावना आहे. एक फरक आहे की आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये एक देहभावनेने जगणारा वर्ग आहे आणि दुसरा आत्मभावनेने जगणारा वर्ग आहे. दुसरा एक फरक असा आहे, उंची जर गाठायची असेल तर जगणं वेगळं करावं लागतं असतं, त्याच्याशिवाय उंची गाठता येत नाही. दुसरा काय फरक आहे? तिसरा फरक असा आहे, साधू महात्मे बरं होण्याकून जगतात आणि आपण बरं वाटण्याकून जगतो. आता बरं वाटणं आणि बरं होणं ह्याच्यात बराचसा अंतर आहे बरं का. आपली सामान्य माणसं काय करतात? बोलताना देखील बरं वाटण्याकून बोलतात. ऐकणारे काय करतात? बरं वाटतंय असंच ऐकतात का बरं होतंय असं ऐकतात? बरं वाटतं. ह्यांना पोरायला माहीत नाही दोन्ही लवी. आता बघा तुम्ही घरी जाऊन लहान लेकरं जे असतात का 4 वस्तू टाकायच्या लेकरापुढे, बदाम, खारीक, काजू आणि मुरकुल. कोणतं उचलेल? नक्की आहे बरं का. 4 वस्तू जर टाकल्या तर एकच वस्तू उचलेल अगोदर, त्याचं नाव आहे मुरकुल म्हणून. त्यानं खारीक उचलणार नाही, बदाम उचलणार नाही, काजू का उचलीत नाही? बरं होण्याकून जीवन जगण्याची सवय नाही. सवय अशी लागली, बरं वाटण्याकून जीवन जगण्याची सवय लागली. आताही तसंच आहे. कीर्तनकारानं कमीत कमी 15-20 मिनिट तर हसवलं पाहिजे तर बरं वाटते. मला एक 80 वर्षाच्या माणसानं सांगितलं, 80 वर्षाच्या महाराज तुमचं जे चालू जे होतंय 80 वर्षाच्या मी म्हणत काय म्हणणं आहे तुमचं? उगत 10 मिनिट तर हसू जा की माणसं. मी म्हणलं तुम्ही काय करा, राईंदर आणि जा म्हणलं, राईंदर त्याच्याशिवाय हसत नाहीत लोक. विठाला जगण्यातला फरक, एक जगणं बरं होण्याकून आहे म्हणजे दुसरं जगणं बरं वाटण्याकून आहे.
आता आमच्या भागामध्ये माणसं तंबाखू खातात आणि गंगाखेडकडे गेलो का, मी तिकडेच होतो आज, पूर्ण तालुक्यात होतो, काला होता तिकडे बिड्या वाढतात माणसं, पलीकडे गंगाखेड परभणी बिड्या वाढतात आणि आमच्या भागात चाकूर तालुक्यामध्ये तंबाखू खातात. इकडं बिड्या आणि तंबाखू असेल काय असेल ते असेल, बरं वाटतंय म्हणून का बरं होतंय म्हणून, हा बरं वाटतंय, बरं व्हायचा काही त्याचा संबंध नाही. ही जगण्याची जी पद्धत आहे का, सगळीच पद्धत आपली अशी आहे की बोलणं असेल, वागणं असेल, जगणं असेल, हे आपलं बरं वाटण्याकून आहे. आणि साधू मात्र बरं होण्याकून जगतात. उंची का जीवनात घटली त्यालाही कारण आहेत. आता तिसरं एक कारण असं आहे, तिसरं कारण असं आहे, मोठ्याचा मोठेपणा सहन झाला की माणूस मोठा होत असतो. अत्यंत कारण महत्त्वाचं आहे. आम्हाला मोठ्याचा मोठेपणा सहन झाला पाहिजे. मोठं जर व्हायचं आहे, मोठ्याचाच मोठेपणा सहन झाला पाहिजे. प्रमाण आहे त्याला असे. तुकोबारीला ज्ञानोबाऱ्याचा मोठेपणा सहन व्हायचा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पायापैकी करा, ही मोठेपणा सहन होणं आहे. आणि नाथ महाराजाला ज्ञानोबाऱ्याचा मोठेपणा सहन व्हायचा. तुमचा अनुग्रह लादलो आणि पावन झालो चाराचे, हे मोठेपणा सहन झाला पाहिजे. मोठ्याचा मोठेपणा सहन झाला, माणूस मोठा होण्याला सुरुवात होत असते. हे साधू महात्म्यातून शिकायला पाहिजे. आणि तिसरं कारण असं आहे, का मोठे झाले, तुकोबारांनी चौथं कारण असं सांगितलं, साधू महात्म्याच्या जीवनामध्ये एखाद्या गुणानं ओळख तयार होणं वेगळं. बरेच माणसं मोठे होतात. आता गायक, एखादा गुण असतो, मोठे होतात ते माणसं, काही अडचण नाही, त्याची ओळख जगामध्ये तयार होतात. पण एकच गुण असतो, बाकी सगळे अवगुण असतात. कीर्तनकाराकडे एक गुण चांगला असतो, बरं बोलतोय, पण बाकीचे अवगुण. अवगुण जर झालं तर गुणाला झाकल्या जात असतं. कारण आपला इतिहास असं सांगतो, कर्णाकडे एक गुण चांगला होता. कोणता गुण होता? हा, अवधारी. अवधारी नावाचा गुण आहे कर्णाकडे. कर्ण म्हणलं की आता जर कोणी सप्त्यामध्ये 1000 मागितल्याबरोबर 5 जर दिले तर लोक काय म्हणतील, वा कर्ण दिसायला म्हणते ती आता. कारण दानशूरवरती निर्माण होणं एक कर्णाचा गुण आहे. एकच गुण चांगला होता, पण बाकीचे सगळे अवगुण होते. एक गुण चांगला, सगळे अवगुण होते. धर्माची बाजू सोडली, अधर्माची बाजू धरली, अवगुण आहे. सत्याची बाजू सोडली, असत्याची बाजू धरली, हा अवगुण आहे. एकच गुण होता, पण बाकीचे अवगुण निघाले. नाथ महाराजांनी थोडं चिंतन असं केलं, महाराज काही ठिकाणी माफी मागून बोलावं लागतं बरं का. धर्मराजाकडे बरेचसे गुण होते म्हणले नाथ महाराज, पण एक अवगुण निघाला. बरेचसे गुण होते धर्मराजाकडे, पण एक अवगुण निघाला. कोणता अवगुण होता? हे नाथ महाराजांनी काढलेला अवगुण आहे बरं का. तेवढे माझं धाडस होणार नाही, पण नाथ महाराज म्हणतात, तो धर्मराजा बहुपुण्य राशी, का धूत खेळे दुर्योधनाशी, हरोनी कांता केली उपाधी, विनाशकाली विपरीत बुद्धी. नाथ महाराज म्हणतात सगळे गुण होते, पण एक अवगुण निघाला. मग तुकोबारे म्हणतात, तुम्ही संताचं जीवन बघा. का संत मोठे झाले? संताच्या जीवनामध्ये तुम्हाला अवगुण शोधलं तरी सापडत. तुका म्हणे तैसा सज्जनापासूनी पाहता गुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना. तुका म्हणे तैसा सज्जनापासूनी सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. जीवनामध्ये अवगुण जर झाला तर जीवन कधीच मोठं होत नाही. अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती, आहे अवघीच फजिती, आहे
भजिते अवगुणाचे हाती आहे अवगीत भजते अवगीत भजते आहे अवगीत भजते अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती तुकोपर्यंत अवगुण नसायला पाहिजे. संतांच्या जीवनामध्ये गुण सापडतील तुम्हाला, पण पाहता अवगुण मिळेचला म्हणून संत मोठे झाले. महाराजाला विचारलं मोठं होता येतं? ज्ञानोपर्यंत नक्की होता येत असतं, फक्त जगण्यातला क्रम व्यवस्थित ठेवला पाहिजे. गावामध्ये मोऱ्या असतील की मोऱ्या? ज्ञानोबरा कुठं नजर असेल ज्ञानोबराची बघा की. ज्ञानोबरांतात गावातल्या मोऱ्या गंगेला जातात का? जात नाहीत. पण ज्ञानोबरा म्हणतात जातात. कशा जातात? पण मोरीनं नालीकडे गेलं पाहिजे, नालीनं नदीकडे गेलं पाहिजे, आणि नदीनं गंगेकडे गेलं पाहिजे. असं जर झालं नक्की मोरी म्हणजे सामान्य जीवन आहे. आमचं सामान्य जीवन तिथपर्यंत जातं का? जैशी आळ ओवळ जवन पवती गंगाजळ मग होवनी ठाकती केवळ गंगारूप. ज्ञानोबरतात गंगा जर व्हायचं म्हटलं आपलं जीवन प्रवाह आपला योग्य चालला पाहिजे. इथं भजनाचा परिणाम असा आहे, भजनामध्ये आल्यानंतर मोठं होता येत असतं. जन्मानं अत्यंत सामान्य जीवन, पण भजनाची सुरुवात केली की मोठं होता आलं. कोणाला? डाकू मोठा झाला डाकू, आपण तर तेवढे डाकू मोठे नाही. बसताना कोण होतं? बसताना डाकू होता भजनाला बसताना, पण भजनातून सामान्य माणूस असामान्य झाला. इतका असामान्य झाला बोलीला वाल्मिक. बसताना कोण होता? शंकर महाराज. हां नाव नाही रत्नाकर. हां असं पाहिजे होतं, सगळ्याला कळालं पाहिजे. असो ठावे सगळ्याला कळालं पाहिजे. रत्नाकर नावाचा होता. असताना डाकू होता जन्मामध्ये, डाकू असताना पण भजनाचा परिणाम असा झाला, ऋषी होता आलं त्याला. त्याचं कारण असं आहे, इथली जागाच अशी आहे माणसाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. दुसरं चिंतन असं आहे, जन्मानं निंदनीय माणसं पण परमार्थात वंदनीय झाली. आजा मेळा भिल्ली तारिली कुंठिनी, आजा मेळा भिल्ली तारिली कुंठिनी, आजा मेळा भिल्ली तारिली कुंठिनी, आजा मेळा भिल्ली तारिली कुंठिनी. प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले, प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले, प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले, प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले. आजा मेळा भिल्ली तारिणी कुंठिनी, आजा मेळा भिल्ली तारिणी कुंठिनी. प्रत्यक्ष पुराणे वंद केले, प्रत्यक्ष पुराणे वंद, प्रत्यक्ष पुराणे वंद केले, प्रत्यक्ष पुराणे वंद केले. आजा मेळ भिल्ली तारिणी कुंठिनी, आजा मेळ भिल्ली तारिणी कुंठिनी. आजा मेळा भिल्ली तारिली कुंठिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद गेली. जन्मानं निंदनीय पण जगण्यामध्ये फरक केला, वंदनीय बनले. कधी कधी उलटही होते बरं का. जन्मानं वंदनीय माणसं निंदनीय होत असतं, फक्त जगण्यातल्या फरकावर चालतंय. जगणं जर व्यवस्थित असलं तर वंदनीय होता येत असतं. जगण्यावरच आहे बरं का. माणसानं जगणं चांगलं जगलं पाहिजे. चांगलं जगलं की चांगलं होत असतंय, आणि चांगलं जगलं की चांगली माणसं स्वीकार करत असतात. चांगलं जगलं पाहिजे. रामायणामध्ये विषय एक आला आहे, जन्मानं वंदनीय पण जगण्यातून निंदनीय व्हावं लागलं. कोण होतं असं? कैकेयी जन्मानं वंदनीय होती. कैकेयी रामाची आई होती, भरताची आई होती, दशरथ राजाची पत्नी होती, आजराजाच्या घराण्याची सून होती. हे सगळे जर बघितलं त्यांचं तर कैकेयीला वंदनीय म्हणता येते. आणि किती दिवस कैकेयी वंदनीय होती? रामप्रभूचा राज्याभिषेक होणार आहे ही बातमी आली पेपरला. कोणता पेपर होता? त्या पेपरचं नाव होतं मंथरा नावाचा पेपर. ते पेपरला बातमी आली की रामप्रभूचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून. ती बातमी जवळ आली. बातमी कानावर पडल्याबरोबर कैकेयीला आनंद झाला, आणि कैकेयीनं गळ्यातला हार काढला म्हणतात, रामायण सांगतो, आणि तिला देऊन टाकला. वा आनंदाची बातमी आली म्हणून. पण मंथरेनं सांगितलं तुला बातमी सांगायला नाही, तुला सावध करायला आली. का? राम जर राजावर बसला तर कौशल्य माता राजमाता होणार आहे,
आणि तुला मात्र दाशीप्रमाणे जगावं लागणार आहे, तुला सावध करते. असं म्हणल्याबरोबर तिला राग आला कैकेयीला. कुणाचा राग आला? मंथरेचा राग आला. रागाच्या भरामध्ये 3 शब्द वापरलेत. पहिला शब्द वापरला मूर्ख आहेस म्हणून, दुसरा शब्द वापरला पापी आहेस म्हणून, आणि तिसरा शब्द वापरला आमचं घर फोडतेस का वाकड्या नजरेचे म्हणून. 3 शब्द वापरले होते. भरता होणे अधिक रामप्रिय मज आत्यंतिक, तो मूर्खत्वे मानिशी दुःख मज महासुख रामराज. राम राजावर बसतोय मला सुख होतंय, तू मूर्ख आहेस म्हणून. भरत इष्ट राम अनिष्ट ऐसे माने तिथे अति पापिष्ट, तू पापी आहेस म्हणून. आणि तिसरा शब्द विचारला जैसा भरत तैसाची राम, दोन्ही मज समसमान कुबजे तुका मानिशी विषम मज महासुख रामराज. राम राजावर बसणार आहे मला चांगलं वाटतंय, तो मूर्ख आहेस, पापी आहेस, आमचं घर फोडतेस का. इतके शब्द वापरत असताना काही वंदनीय का निंदनीय? आत्तापर्यंत काही वंदनीयच आहे आणखी, पण इथून पुढं जे झालं ऐसे म्हणून गडबडालोळे, केस सुटले मोकळे, काही उठून येते वेळे, भावबळे आलिंगी आलिंगन देता नवलपरी. आलिंगन दिल्याबरोबर मंथरेच्या शरीरातला विकल्प कैकेयीमध्ये गेला आणि कैकेयीनं पुढं म्हणायला सुरुवात केलं. काय म्हणायला सुरुवात केलं? जष्टासी धाडावे दुरी दिगंतरा, रामप्रभूला वनवासाला धाडा, भरताला राजावर बसवा. इथून पुढला जे प्रवास आहे का, कैकेयीचा प्रवास असा विरोध दिशेनं गेला. त्याचा परिणाम असा झाला कैकेयीचं आणखी कुणी नाव ठेवीत नाही. ठेवतात का आपल्याकडं? ठेवीत नाहीत. इकडं ठेवतात का कैकेयी? नाही ठेवीत. तशा स्वभावाच्या बाया नाहीत का आता? आमच्याकडं तर आहेत असल्या तरी पण नाव ठेवत नाहीत का? एकदाच जीवन निंदनीय झालं की त्या माणसाला जग स्वीकारत नाही. साध्या महाराजाचे मंदिरं झाले, साध्या महाराजाचे मंदिरं झाले, पण विश्वामित्राचं मंदिर झालं नाही. त्याला काय कारण आहे? एकदा का माणसाचं जीवन खाली गेलं त्या माणसाला स्वीकारत नाही. तर तुकोबरांतात उंची गाठण्यासाठी जीवन वेगळं जगावं लागतं. संताचं जे जीवन आहे का, उंची कशी काय गाठली ह्याला सगळ्याला कारण आहे. तर तुकोबरांतात देव आणि संत सारखे आहेत. महाराजाला विचारलं देव आणि संत साम्यता कशी आहे? ज्ञानोबारांनी थोडकं चिंतन केलं. वडाचं झाड असतं, वडाच्या झाडाएवढं मोठं झाड कोणतंच नाही आणि वडाच्या बिया एवढं लहान कोणतंच बी नाही. हे ज्ञानोबाराचं नजर आहे. ज्ञानोबा म्हणतात वडाचं इतकं झाड मोठं असतं आणि इतकं अत्यंत बी लहान असतं, पण असं असतं वडाच्या झाडामध्ये बी असतं आणि बियामध्ये वडाचं झाड असतं. ज्ञानोबा म्हणतात देवामध्ये संत असतात आणि संतामध्ये देव असतात. हे ज्ञानोबाराची जुळणं आहे. ज्ञानोबा म्हणतात समस्त वटत्व जैसे बीज कणिके माझे असे, बीज कणू असे वटी जसे, तेवी आम्हा तया परस्परे बाहिरी नामाचे अंतरे, अंतवट वस्तू विचारे मी तेची ते. तुकोबा म्हणतात देव आणि संत सारखे आठल्यामुळं देवते संत देवते देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा, 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 निमित्त त्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबा म्हणतात देव आणि संत सारखे आहेत. पुन्हा तुकोबाला विचारलं साम्यता पण कशी आहे साम्यता? तुकोबारांनी 3 प्रकारनं सांगितलं. एक आहे स्वरूपतः सारखे, गुणतः सारखे आणि कार्यतः सारखे. सारखे म्हणजे कसे सारखे? स्वरूपतः सारखे, गुणतः सारखे आणि कार्यतः सारखे. 3 प्रकारनं सारखे पण आहे. स्वरूपानं सारखे म्हणजे
देवाचं जसं स्वरूप आहे तसं संताचं स्वरूप आहे. देव व्यापक आहे, तो नाही ऐसा ठाव ओरला शे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. व्यापक हा विश्वांबर चराचर ज्याच्यानी, किंवा आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडली. जिकडे पाहे तिकडे बाई हरी विन तुझे नाही. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रुक्मिणी. विठ्ठल जळी स्थळी. व्यापक आहे, देवाचं स्वरूप व्यापक आहे. तुका म्हणतात देवाचं जर स्वरूप व्यापक असलं तर तुका आकाश आहे एवढा. दोन्हीमध्ये फरक नाही. स्वरूपाचा विचार केला तर दोन्ही व्यापक आहेत. गुणाचा जर विचार केला तर देवाचाही गुण सारखा आहे आणि तुकोबराचा गुण सारखा आहे, संताचा गुण सारखा आहे. गुण काय देवाचा? देवाचा असा गुण आहे, देवाचं नाव घेतलं की पुण्य होतं हा गुण आहे, आणि देवाचं नाव घेतलं की पाप जातं हा गुण आहे देवाचा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे देवाचा गुण आहे. हरि उच्चारणे अनंत पाप राशी जातील अशी क्षण मात्र, हे देवाचा गुण आहे. पुण्य होणं ही गुण आहे आणि पाप जाणं ही गुण आहे. आणि तुकोबांचा संताचा जर विचार केला, पाप जाणं हा संताच्या नावाचा गुण आहे आणि पुण्य होणंही, पुण्यवंत व्हावे तुका म्हणे पापे. हे प्रमाण जर बघितले, स्वरूपानं सारखे, गुणानं सारखे, आणि तिसरं चिंतन आहे कार्यतः सारखे. देवाचं काम आणि संताचं काम एक आहे, काहीच फरक नाही याच्यामध्ये. देवाचं कोणतं काम आहे? भक्ता राखे दुर्जनाशी संवारी. आणि तुका वर्तात हेच काम घेऊन आलो मी, दुसरं कोणतं नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. गुणतः स्वरूपतः कार्यता सारखे असल्यामुळं तुका वर्तात देव आणि संत सारखे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. निमित्ताला वेगळे दिसतील पण संत आणि देव सारखे येतं. आणि तुका वर्तात असे संत मी सांगतो तुम्हाला, मी तो सांगत से भावे. 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 असो ठावे सकळा. असो ठावे सकळा. मी तो सांगत से भावे. भावे. मी तो सांगत से भावे. असो ठावे सकळा. असो ठावे सकळा. मी तो सांगत से भावे. मी तो सांगत से भावे. मी तो सांगत से भावे. असो ठावे सकळा. असो ठावे सकळा. असो ठावे सकळा. मी तो सांगत से भावे. असो ठावे सकळा. असो ठावे सकळा. असो ठावे सकळा. विठोबा रखुमाये, जय गोपाळ घुमाये. जय विठोबा रखुमाये, जय गोपाळ घुमाये. जय विठोबा रखुमाये. जय गोपाळ. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री जानते गोपाळ घुमाये. विठोबा जय 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 गोपाळ. 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 देवते संत, देवते संत,
निमित्त त्या प्रतिमा तुकोबरंता ते संत कळाले पाहिजे आणि ते संत कुणतरी सांगितले पाहिजे तुकोबरंतात मी तो सांगतसे व्हावे असो ठावे सकळा तुकोबरंतात संत सगळ्यांना कळाले पाहिजे काय संताची उंची आहे संताची स्थिती आहे निश्चिंती आहे तृप्ती आहे प्राप्ती आहे काय संतांनी मिळवलं आहे तुकोबरंतात ते संत कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुकोबरे सांगण्यासाठी प्रवृत्त झाले पण तुकोबऱ्याला एवढ्यावर समाधान झालं नाही संत एवढे मोठे एवढ्यावर समाधान झालं नाही तुकोबऱ्याला देवासारखे संत सांगून आता पुढं मात्र देवापेक्षा आपल्यासाठी संत महत्त्वाचे सांगायचेत तुकोबऱ्यांता देवाकून आपली बहुतेक इच्छा पूर्ण होणार नाही आपली इच्छा संताकून पूर्ण होणार आहे काय देवामध्ये फरक आहे तुकोबऱ्यांता देव निराकार आहे ओस दिशा आहे हे लवकर कळलं असं सांगता येत नाही निराकारी ओस दिशा 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 येथे इच्छा पुरतसे येथ इच्छा इच्छा पुरतसे मी तो सांग तसे भावे मी तो सांग तसे भावे निराकारी वस दिशा येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे निराकारी वस दिशा येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे देवाचं स्वरूप सांगितलं तुकोबाराने निराकारी ऊस येथे मात्र इच्छा पुरत असते संताकडून इच्छा पूर्ण होत असते नाथ महाराजांनी थोडंसं विस्तार केला याच्यावर देव हा साधा नाही देव व्यापक आहे म्हणतात पण देव आपल्या कामाचा नाही म्हणतात नाथ महाराज म्हणतात समुद्र मोठा असतो व्यापक असतो समुद्र पण त्याचं पाणी पिता येतं का पाणी पिता येत नाही नाथ महाराज म्हणतात समुद्र मोठा असतो व्यापक असतो पण आपल्याला गिलासभर देखील पाणी पिता येत नाही मग गिलासभर पाणी पिता येत नाही त्या समुद्रातलं पाणी कुणतरी आणावं लागतं कोण आणतं पाणी आपल्या शेतापर्यंत कोण आणतं पाणी मेघ आणतात पाणी मेघ आणतात पाणी मेघ पाणी आणताना समुद्रात पाणी कसं असतं खारं आणतं आणताना खारं आणतात का गोड करून आणतात आपल्याला हे खरं तरी कळत नाही खरं तरी पण नाथ महाराज चिंतन करतात मेघ तिथून पाणी घेताना खारं घेतात पण मध्येच कुठेतरी फिल्टर करतात म्हणतात आणि शेतात आणताना मात्र खारं आणत नाहीत गोड आणतात गोड ओवी आहे भागवतामध्ये समुद्र उदक मेघी चढे तेने त्याशी मधुरता अधिक वाढे जगनिबी वाडे कोडे फेडी साकडे दुष्काळाची आमचा दुष्काळ जर जायचा असला तर मेघानं पाणी आणावं लागतं
आणि गोड करून आणावं लागत असतं. आणि ते जर पाणी समुद्रात असतं आपल्या उपयोगाला आलं, त्याचे उदक समुद्री असता उपयोगा नाही का सर्वता. आणखी एक चिंतन असं आहे, केळीचं झाड गोड लागतं का केळी गोड लागतात? कसं शंकर महाराज काय लागतं? हा तुम्ही खाऊनच बघा, नाही झाड काय माहित आहे तुम्हाला? झाड खाऊन बघितलं सांगा की खरंच चांगलं नाही. मग नाथ महाराजाचं चिंतन आहे, केळी चाकिता गोडी नातुडी पण तिचीच केळी अति गोडी. झाड जर खाल्लं तर गोड लागत नाही, पण तिचे केळ मात्र गोड लागतात. तसं देवापासून आमचा काहीच उपयोग होत नाही, पण देवापासून निर्माण झाले संत आमच्या कामाचे. निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरेची. इच्छा जर पूर्ण व्हायची असली, याला चिंतन असं आहे, देवापासलं ज्ञान संतांनी आपल्याकडे आणावं लागत असतं. देवापाशी ज्ञान आहे, पण कोणतं ज्ञान आहे? देवाची भाषा संस्कृत आहे आणि नाथ महाराजाची ज्ञानोबाची भाषा ही आपल्यात कळण्यासारखी आहे. संकट पडल्यावर गीता सांगितलेली आहे. कुणाला संकट पडलं होतं? अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला संकट पडलं, गीता तयार झाली. गीता तयार झाल्यानंतर देवाला संकट पडलं. हे सगळं केलं पण काहीच कामाचं नाही. का? अर्जुनाला सांगताना गीता सांगितली, पण संस्कृतमध्ये सांगितली, सामान्य माणसाचा उपयोग होत नाही. भगवंतानं सांगितलं संस्कृत भाषा जगाशी कळेना, म्हणून नारायणा संकट पडले, त्याचे अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्ञानोबांनी अवतार धारण केला आणि ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ तयार केला. आणि ग्रंथामध्ये एक ओवी अशी टाकली, माझा ना अर्जुनाचा संबंध नाही म्हणतात. माझ्या लक्षात येईना बरं का, अर्जुनाचा संबंध नाही. एक विषय होता की अर्जुनानं सांगितलं, मी जी ज्ञानेश्वरी तयार केली सामान्य माणसाची इच्छा पूर्ण होण्यासाठी, माझा ना अर्जुनाचा काही संबंध नाही. हे तर अर्जुनाची काय म्हणू पातला. आता मोठ्या माणसाला विचारता येई नाही बरं का मला, असतंय लक्षामध्ये. मोठी माणसं काही बोलत नाहीत, असलं पाठ तरी सांगत नाही ती माणसं. त्यांचं काय म्हणणं असतंय, विनाकारण व्यक्तीमध्ये येऊ नये. काय झालं, पानगावचे गिरी महाराज म्हणून कोणाच्या बघण्यात असतील नसतील, माझं काल्याचं कीर्तन चालू होतं. महाराज गिरी महाराज माहिती आहे तुम्हाला पानगावचे. आणि काहीतरी माझा विषय चालू होता आणि त्यांनी 2 शब्द मध्ये सांगितले, मान्य झाले मला, पोषक होती काहीच वाईट नाही. पण त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला, महाराज माझं मन जर खातंय मला कालपासून. मी म्हटलं काय म्हणाले महाराज? मन माझं म्हणालं, लय शहाणा झालायस का तू? महाराजाला कसं काय सांगितलं असतो? माझं मन म्हणाले. हे शहाणी माणसाचं लक्षण असतं बरं का. ते म्हणले माझं मन म्हणतंय, शहाणा झाला कीर्तनच कसं काय सांगितलं? काही माणसं पण ज्ञानोबा म्हणतात, माझा आणि अर्जुनाचा काहीच संबंध नाही, भगवंताचा आणि अर्जुनाचा संबंध आहे. पण मी मात्र आता अर्जुनाच्या संबंधानं बोलत नाही, मी सामान्य माणसाची इच्छा पूर्ण होण्यासाठी बोलतो. येत अर्जुनाचे काय म्हणू पातला, आजी आवडीत या सुकाळू झाला, जेत गीतार तो आला मराठीया. मराठीमध्ये ग्रंथ का तयार केला? फक्त सामान्य माणसाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. आता आपली इच्छा होत नाही उघडण्याचा हा भाग वेगळा, पण ग्रंथ का तयार केला? आपली इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. एक संताची जी भूमिका असते का, संताची भूमिका, एक आपलं जीवन परिपूर्णतेकडे जायला पाहिजे, ही संताची भूमिका असते. 2 भूमिका असतात, एक वडिलाची भूमिका आणि एक आईची भूमिका, एक देवाची भूमिका आणि एक संताची भूमिका. संताची भूमिका म्हणजे आईची भूमिका असते आणि देवाची भूमिका म्हणजे वडिलाची भूमिका. भूमिकेत फरक आहे. काय फरक असा आहे, आईची भूमिका जवळ करायची असते आणि वडिलाची भूमिका उंचीकडे न्यायची असते. एक जवळ करणारा वर्ग असतो आणि दुसरा उंचीकडे नेणारा वर्ग असतो. दुसरी एक भूमिका असते, एकाची भूमिका आकार देण्याची असते आणि एकाची भूमिका आधार देण्याची असते. आईची भूमिका ही आधार देणारी असते आणि वडिलाची भूमिका ही आकार देणारी असते. कुंभार गाडगे तयार करतात. गाडगे तयार करताना एक हात मधून असतो आणि एक हात बाहेरून असतो. बाहेरचा हात आकार देत असतो आणि मधला हात आधार देत असतो. तसे संताची भूमिका आणि देवाची भूमिका असते. संत म्हणतात आमचं जी
सामान्य माणसं आहेत का, त्यांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. इच्छा पूर्ण होण्यासाठी असते. एका घरी 4 वर्षाचं मूल आजारी पडलं. 4 वर्षाचं मूल आणि वडिलांना दवाखान्यात घेऊन गेले. आता दवाखाना लांब, लातूरसारखं ठिकाण. दवाखान्यात गेले, मेडिसिन ती औषधं घेतली सगळे आणि परत यायला संध्याकाळ झाली. औषधं सोबतच आणलेत पण पाजवा येत नाहीत त्यांना. पाजवावं लागते कुणा, आईनं. वडिलाला औषधं आणता येतात पण पाजवता येत नाहीत. घरी आणली ती बाटली दिली, औषधं दिली. औषधं काही बाटली लहान नव्हती. ती बाटली केवढी होती, मोठी होती. किती मोठी, नाही इथं बरं नाही, 700 ml ची होती. लक्षात ठेवा की फक्त बाटली किती मोठी होती, 700 ml ची बाटली होती. 700 ml ची. आणि दारामध्ये अशी बाटली घरी आणून ठेवली बाटली. मला औषध पाजवता येत नाही. घरच्या माणसाने विचारलं काय अवघड आहे तिथं औषध पाजवायचं. औषध पाजविणं एवढं अवघड आहे. त्या लेकराचे दोन्ही, तुम्ही दोघं बघू नका, इकडे काही संबंध नाही तुमचा. ह्यांचा दोघांचा काही संबंध नाही. औषधाची बाटली आहे का, पाजविणं कठीण. काय असतं, लेकराचे दोन्ही हात धरावे लागतात, दोन्ही पाय धरावे लागतात आणि त्याचं नाक धरावं लागतं. किती वेळ धरावं लागतं ते आईलाच माहीत आहे. वडिलाला जर धरायला लावलं ते कधी सोडील काही सांगता येणार नाही. आईला माहीत असते कसं पाजवायला पाहिजे. घरी बाटली ठेवल्यावर आईनं सांगितलं काय अवघड होतं. आईनं ती टोपण काढलं आणि त्याचे चमचे तयार केले. एक 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 चमचा तयार केला. किती चमचे केले तानाजी महाराज, 9033 चमचे केले. 1-2 नाही, 9033 चमचे गेले. आणि सांगितलं लेकराची जर इच्छा पूर्ण व्हायची असेल तर एवढं घेऊन कशाला फिरला, फक्त एकच चमचा द्या. एक तरी भोवी अनुभवावे, एक तरी भोवे अनुभवावे, एक तरी भोवी अनुभवावे, एक तरी भोवी. मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावे, एक तरी ओवी अनुभवावे, एक तरी ओवी अनुभवावे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी. एक तरी ओवी का, इच्छा पूर्ण होण्यासाठी एक ओवी बस झाली. आता काही माणसं म्हणतात एक एक सगळ्याला पाठवत आहे का, पसायदान पाठच आहे, बस झाले की एवढ्या 9 ओव्या. पण ते तसं नाही. एक ओवी कुणासाठी, जीवनामध्ये ज्यांना ज्ञानेश्वरीच बघाय नाही त्याच्यासाठी शब्द वापरला एक तरी असावे म्हणून. नाही तर कीर्तनकार म्हणतील एक बस झाली म्हणून. कीर्तनकारला आता मला पाठ नाही पण मला वाटते बरं का, कमीत कमी 2000 तर पाठ असायला पाहिजे म्हणून. आता आमच्या गाड्या निघून गेल्या, होणार नाही पण असायला पाहिजे. कीर्तनकाराला कीर्तन चालू असताना कमीत कमी 100-200 तरी ओव्या गेल्या पाहिजे. कारण काय, अभंग सोडविताना ज्ञानेश्वरी आणि भागवत दोन्ही असायला पाहिजे. अभंग सोडवायला ज्ञानेश्वरीच्याच प्रमाणानं, तुकोबऱ्याच्याच प्रमाणानं अभंग सोडवावं लागतात. ओव्या जर पाठ नसल्या तर अभंग सोडवित नाही, अभंग सोडून पळतं. ती अभंग सोडून पळणं वेगळं ना अभंग सोडणं. सोडवण्यासाठी अभ्यास लागत असतो. पण तुकोबऱ्यात कमीत कमी जीवनामध्ये एक तरी ओवी का ओवी पाहिजे, येथे इच्छा पुरतशी. इथं संताचं जीवन जर आपल्याला सहकार्य लावलं तर आपल्याला निश्चितपणे जीवन परिवर्तन होऊन आम्हाला निश्चितपणे इच्छा पूर्ण होणार आहे. निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरत असे. आणि तुकोपर्यंतात जीवन जर सफल व्हायचे, पूर्ण व्हायचे, तुकोपर्यंतात संताच्या संगतीनं जीवन पूर्ण होत असतं. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे रोकडे केले, 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 तुका म्हणे रोकडे
रोकडे केने सेविता येणे पोटदाय तुकोपर्यंतात जीवन तृप्त होत असत. ज्ञानोबराच्या संबंधात गेल्यानंतर जीवन तृप्त झालं. कोण कोण गेले होते ज्ञानोबराकडं? गती कुंठित, मती कुंठित, रीती कुंठित आणि स्थिती कुंठित असे 4 जण गेले होते ज्ञानोबराकडे. गती कुंठित म्हणजे चालली नाही, चलत नाही, चालणार नाही अशी भिंत ज्ञानोबराच्या संपर्कात गेली. गती कुंठित आहे, भिंत चलत नाही. आपल्या भिंती चलतात का? आणि चलणं परवडतंय का? 93ला चालल्या होत्या भिंती, परवडलं का आपणाला? भिंती चलणं परवडत नाही. भूकंप झाला ती भिंती चलणंच आहे की ती, हे चलणं परवडत नाही. पण ज्ञानोबराच्या संपर्कात गेल्याबरोबर भिंती चलली आणि एवढंच जीवन तृप्त झालं भिंतीचं. आपल्या मंदिराला भिंती येतात, पण भिंतीसाठी मंदिर तयार झालं तिथं. हे जीवन तृप्त होत आहे. ज्ञानोबराचा स्पर्श झाल्याबरोबर मंदिर तयार झालं भिंतीला. म्हशीचं पोरगं गेलं ज्ञानोबराकडं. म्हशीचं पोरगच की, म्हैसी पुत्र अमुके म्हणून म्हशीचं पोरगं म्हणलं बरं का. त्याचं नाव आहे हलगट, पण म्हशीचं पोरगं ज्ञानोबराचा स्पर्श झाल्याबरोबर म्हशीच्या पोराला मंदिर झालंय. म्हशीच्या पोराला आता आपण तरी माणसाची पोरं होतो आपण, आपल्याला व्हायला पाहिजे मंदिर. पण ज्ञानोबराच्या जवळ गेल्यानंतर मंदिर होत असतं. जीवन पूर्ण आहे. रीती कुंठित, हिशोबासाठी जगाला ज्ञानोबाला रीत सांगणारा होता. पण ज्ञानोबारांनी जवळ इतका जवळ घेतला, नामदेव महाराजाचा गुरु करून ठेवलं त्याला. ज्ञानदेव उपदेश करून या पायी सोपान मुक्ताई बोधी येले, मुक्ताईने बोध खेचेराशी केला आणि तेने नाम याशी बोधी येले. नामदेव महाराजाचा गुरु करून ठेवला, जीवन तृप्त झालं आणि चांगदेव महाराजाचं जीवन पूर्ण झालं. आताही सध्याही बघा तू, जितके जितके माणसं परमार्थात सक्रिय असतील, परमार्थात सक्रिय बरं का, कीर्तनकार म्हणून आम्ही, जेवढे जेवढे माणसं परमार्थात सक्रिय येतं तेवढे माणसं जीवन तृप्त आहे. कुठलंच काही कमी नाही त्या माणसाला. फक्त आता लोक बोलताना व्यवहाराच्या दृष्टीला नजर लावतात, पण काहीच कमी पडत नाही. तुकोपर्यंत जीवन तृप्त होण्यासाठी संत पाहिजे. तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटधाय. आणि असे संत मी सांगतो तुम्हाला, मी तो सांगत तसे भावे असो ठावे सकळा. सगळ्याला संत कळाले पाहिजे. आणि तुकोपर्यंत कळण्यासाठी मी तयार आहे. मी संत सांगतो, मी तो सांगत तसे भावे. झालेली सेवा भगवान श्री पंढऱ्याच्या चरणी समर्पित करू. कारण काय मला वाटलं तर, पण सगळेच माणसं जेवायचे राहिले आणि तुमच्याबरोबर मी बी जेवायचं राहिलं म्हणून आता वेळेत संपलं पाहिजे. बरीचशी मंडळी, गुणवान मंडळी, तानाजी महाराजांना आमचा आजचा संबंध नाही बरं का. तानाजी महाराजांनी आम्ही जवळजवळ 40 वर्ष तर झालं असेल की आमचे संबंध आहे. आम्ही भजनाला ती म्हणायला राहायचे आणि बिंगुली करायचं सप्त्यात मी वाजवाय राहायचं. ते आता वाजवीना गेला, मी परवडना गेले म्हणून सुमित पूर्वी वाजवत होतो बरं का, ते परवडच ना गेलं. असा काय अनुभव वाजवताना आलं भाऊ मला. इतका मृदंग वाजवायचा, मी खांद्यावर घेऊन जायचं, वाजवायचं. मला वाटायचं कुणीतरी सत्कार करावा माझा. कुणी सत्कार करायचा? ते वाजवायला उभारून घोडी घ्यायची, कधी घोडी न्यायची, वाजवायचं. कुणी सत्कार करायचं नाही. एका सप्त्यामध्ये तरी ते रस्ता करणारा एक जण होता, त्याचाही सत्कार झाला. आणि एकानं फक्त चुना लावलता दगडाला इकडे. तर त्या महाराजांनी त्याचा चुना लावणारा माणूस होता बरं का, ते चौकड चुना लावीत फिरत होता. अशा माणसाचा सत्कार झाला. मला वाटायचं एवढं वाजवून वाजवून सत्कार का होत नसत. म्हणलं आपण धंदा बदलला पाहिजे. हे काय परवडायचा धंदा नाही. असं बरं का, विनोदाचा भाग आहे. पण हे सेवेचं फळ आहे. वाजवणं काही कमी नसतं. ही सेवा केल्यानंतर सेवेचं फळ येतं. काय फळ असतं सेवेचं? व्यवहाराची नजर लावायची नाही. सगळ्या माणसांनी चांगलं म्हणणं ही सेवेचं फळ आहे. सगळ्या माणसांनी आपल्याला चांगलं म्हणावं. ज्ञानोबाला जसं सगळ्यांनी चांगलं म्हणले होते, सगळ्यांनी माझं शब्द वापरलाय. ज्ञानराज माझी, साधकाचा मायबाप, दरुशिने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा, विवेक सागरा, सगळ्या ही जी प्रमाण आहेत का, आपल्याला सगळ्यांनी स्वीकारावं, चांगलं म्हणावं. चांगलं कधी म्हणतात माणसं?
आपला कुणाला त्रास होणे, कोण्याही जीवाचा आपल्यापासून त्रास होणे, परमार्थ करायचा, पण आपल्यापासून त्रास होणे हे जे जीवन आहे का, असं जीवन जगणं म्हणजे खरं तरी हे जीवन तृप्त म्हणता येते. मग झालेली सेवा भरत महाराज असतील, मला वाटते बरेच दिवसापासून भेट नाही. भरत भाऊ असतील, आमचे भूषण महाराज, शंकर महाराज, रामकृष्ण महाराज, उमाकांत महाराज, महाराजाचं नाव इकडे रतन महाराज. पहिल्याप्रमाणे रतनच वाटलं बरं का मला. आम्हाला भजनाची लय गोडी असते. भजन ते सगळे उगवते सूर्याचे संप्रदायाचे सगळे स्पीकरवाले, पेटी मास्तर, मृदंगवादक या सर्वांच्या सहभागातून आपलं जे चाललं आहे उत्सव आहे का, उत्सवामध्ये खरं तरी पत्रिका बघितली की मला वाटतं बहुतेक ह्यांच्या चुका झाल्यात म्हणून. पण आता बोलवल्यावर कसं नका म्हणता येते. आता उद्याचं कीर्तन, परवा दिवशी कीर्तन, किती मोठे महात्मे, कसा आपला नंबर लागलाय की काय नाही की वाटलं. पण आता चला म्हणलं माणसं सांभाळून न्यायसारखे येतं. असो बोलत असताना काय अपशब्द गेले असतील, माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य चिंतन ज्ञानोबरायचं आणि तुकवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडलिक वरदे हरिहर श्री ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हरे तुकाराम 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 कुंडलिक वरदे हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. हे राम तुका म्हणे रोकडे केने, हे तुका म्हणे रोकडे केने. तुका म्हणे रोकडे, हा तुका म्हणे रोकडे की. हे तुका म्हणे रोकडे केने, हा तुका म्हणे रोकडे केने. हा तुका म्हणे रोकडे किती, हा तुका म्हणे रोकडे किती. सेविता येले पोट धाई, सेविता येणे पोट धाई. मी तो सांगतसी भावे, हे मी तो सांगतसी भावे. सेविता येणे पोट धार, सेविता येणे पोट धार. आम्ही तो सांगत आम्ही तो सांगत
सकळा 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 आसुधावे सकळा सकळा आसुधावे सकळा मी तो सांगत सेवावे हे मी तो सांगत सेवावे विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पुंडलिक वरदा हरी श्री भरत माधवराव कदम आमच्या गावचे दाजी त्यांचा पण सन्मान